नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना या चॅनलचा उपयोग होईल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर आपले जास्त लेंदी नाही आहेत, त्यामुळे जे काही लेक्चर आहे ते शेवटपर्यंत प्रामाणिकपणे पहा. स्वतःच्या शॉर्ट कॉईना नोट्स काढा, कारण की जर तुम्ही एक प्रश्न बघताय, अर्धे प्रश्न बघतात आणि पुढचे जर स्किप करतात आणि नेमकं जे स्किप केलं त्या पार्टवरतीच जर क्वेश्चन विचारला तर महत्त्वाचा डेटा किंवा 1 मार्क तुमच्या हातून जाऊ शकतो. त्यामुळे मी दरवेळेस रिक्वेस्ट करते की लेक्चर शेवटपर्यंत पहा. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजे 27 फेब्रुवारी 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 27 फेब्रुवारी हा दिवस कोणत्या कारणामुळे मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त. या प्रश्नाचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतात, कारण या दिवशी कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकर यांची जयंती असते. पण मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे कुसुमाग्रज यांच्या साहित्यिक योगदानाचा सन्मान आणि मराठी भाषेचा गौरव. या दिवशी मराठी साहित्य आणि भाषेचा आदर अभिमान व्यक्त केला जातो. पुढील प्रश्न दुसरा, फेब्रुवारी 2026 शेवटच्या सशस्त्र माओवादी सुरेश कोडा यांच्या आत्मसमर्पणानंतर कोणते राज्य नक्षलमुक्त घोषित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बिहार हे राज्य नक्षलमुक्त झालेले आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. फेब्रुवारी 2026 शेवटच्या सशस्त्र माओवादी सुरेश कोडा यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर बिहार राज्याला नक्षलमुक्त घोषित केलेलं आहे. सुरेश कोडानं मुड्डेरमध्ये शरणागती पत्करली. 2012 बिहारमध्ये जवळजवळ 23 जिल्हे नक्षल प्रभावित होते आणि 2025 एकही नक्षलवादी घटना नोंदवली गेलेली नाही आहे. आणि केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे काम केलं यामध्ये आणि 220 नक्षलवाद्यांना या दरम्यान अटक करण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न तिसरा, पंतप्रधान योग पुरस्कार 2026 साठी अर्ज कोणत्या मंत्रालयाने मागवले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आयुष मंत्रालयाने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मिनिस्ट्री ऑफ आयुष ने पंतप्रधान योग पुरस्कार 2026 साठी अर्ज मागवले आहेत. पंतप्रधान योग पुरस्कार 2 गटांमध्ये मिळतो. एक म्हणजे वैयक्तिक व्यक्तीसाठी किंवा दुसरा संस्थेसाठी. प्रत्येक विजेत्याला ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि 25 लाख रोख असे बक्षीस मिळते. आणि आंतरराष्ट्रीय योग दिन हा 21 जून रोजी साजरा करतात. पुढील प्रश्न चौथा, प्रहार ही भारताची पहिली राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण कोणत्या मंत्रालयाने जाहीर केलेले आहे? भारतातील पहिले राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण प्रहार हे आहे. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गृह मंत्रालयाने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. या धोरणाचा मुख्य उद्देश म्हणजे दहशतवादाला अजिबात सहनशीलता न ठेवणे म्हणजे झिरो टॉलरन्स, आणि राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे NIA आणि राज्य यंत्रणा तपासात कसलीही शिथिलता ठेवत नाहीत. दोषींना शिक्षा मिळावी म्हणून ते कठोरपणे कारवाई करतात. पुढील प्रश्न क्रमांक 5, वुमन बिझनेस अँड लॉ अहवाल कोण प्रकाशित करतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जागतिक बँक समूह मार्फत हा प्रकाशित केला जातो. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. वुमन बिझनेस अँड लॉ हा अहवाल वर्ल्ड बँककडून प्रकाशित केला जातो आणि जगभरामध्ये फक्त 4% महिला अशा अर्थव्यवस्थेमध्ये राहतात जिथे जवळपास संपूर्ण कायदेशीर समानता मिळते.
आणि उपसहारा आफ्रिका प्रदेशामध्ये सर्वाधिक म्हणजेच 33 कायद्यांमध्ये सुधारणा झालेल्या आहेत. आणि अलीकडील काळामध्ये इजिप्तने देखील सुधारणा करण्यामध्ये आघाडी घेतलेली आहे, असं या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे. पुढील प्रश्न 6वा. ई मॅजिक बॉक्स हे ॲप कोणत्या संस्थेने सुरू केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, NCERTने. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. हे ॲप 3 ते 8 वयोगटातील मुलांसाठी खास तयार केलेले आहे. आणि ॲपमध्ये 3 AI बॉट्स आहेत: कथासखी, पेरेंट तारा आणि टीचर तारा. ठीक आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशा कुटुंबासाठी या दूरध्वनी क्रमांकावरून आणि या टोल फ्री क्रमांकावरती स्टोरी ऑफ द डे आणि सॉन्ग ऑफ द डे ऐकायला मिळतील, अशी देखील त्यामध्ये तरतूद आहे. पुढील प्रश्न 7वा. 2027मध्ये कृत्रिम AIच्या परिणामांवरील शिखर परिषद कोणता देश आयोजित करणार आहे 2027मध्ये? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्वित्झर्लंडमध्ये होणार आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. 2027मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ताच्या परिणामांवरती एक शिखर परिषद स्वित्झर्लंड येथे होणार आहे. आणि ही बातमी स्विस कॉन्फेडरेशनचे अध्यक्ष गाय परमेलन यांनी जाहीर केली. आणि सध्या AI इम्पॅक्ट समिट भारतात सुरू आहे, ज्यात AIच्या परिणामांवरती चर्चा चालू आहे. पुढील प्रश्न 8वा. कर्नाटका भारत गौरव ट्रेन जर्नी ऑफ द थाउजंड्स श्राईन्स हे पुस्तक कोणी प्रकाशित केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, व्ही सोमण्णा यांनी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. व्ही सोमण्णा यांनी कर्नाटका भारत गौरव ट्रेन्स जर्नी ऑफ द 1000 श्राईन्स हे पुस्तक 23 फेब्रुवारी 2026 रोजी प्रकाशित केलेले आहे. कर्नाटक भारत गौरव ट्रेन ही इंडियन रेल्वेची एक खास सांस्कृतिक पर्यटन योजना आहे. आणि ही योजना देखो अपना देश आणि एक भारत श्रेष्ठ भारत या राष्ट्रीय मोहिमांसोबत चालते. पुढील प्रश्न 9वा. जिवंत ग्राम कार्यक्रम 2 कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सीमावर्ती गावांच्या सर्वांगीण विकासासाठी ही योजना आहे. याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. जिवंत ग्राम कार्यक्रम 2 ही केंद्र सरकारची एक मोठी योजना आहे, खास करून सीमावर्ती गावांच्या विकास साधण्यासाठी ही योजना आहे. ही योजना जवळजवळ 2028 ते 29 पर्यंत चालेल. आणि यासाठी सरकारने तब्बल 6,839 कोटी मंजूर केलेले आहेत. आणि या अंतर्गत ग्राम कार्यक्रम योजना, पक्के रस्ते आणि तिथल्या पर्यटनासह स्थानिक संस्कृतीला बळकटी देणे हे सगळे लक्षात घेतले जात आहे. पुढील प्रश्न 10वा. इंस्टाग्रामवरती 10 कोटी फॉलोअर्स पूर्ण करणारे पहिले जागतिक नेते कोण आहेत? हा प्रश्न येऊ शकतो. पहिले आणि जागतिक नेते जे आपले आहेत म्हणजे भारताचे आहेत, तर ते याचे योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. नरेंद्र मोदी हे इंस्टाग्रामवरती 10 कोटी फॉलोअर्स मिळवणारे पहिले जागतिक नेते बनले आहेत. आणि मोदींनी सोशल मीडियावरती 100 मिलियन फॉलोअर्स गाठून एक मोठा टप्पा पार केलेला आहे. त्यांनी या बाबतीत डोनाल्ड ट्रम्पलाही मागे टाकले. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावरती सर्वाधिक लोकप्रिय जागतिक नेत्यांपैकी एक आहेत, असे यातून सिद्ध होते. प्रश्न 11वा. ग्रीन हायड्रोजन जेटी प्रकल्प कोणत्या बंदरात विकसित केला जाणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पारादीप बंदरामध्ये. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्स, शिपिंग अँड वॉटरवेज ने पारादीप बंदर ग्रीन हायड्रोजन जेटी प्रकल्प याला मंजुरी दिलेली आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 797 कोटी
खर्च अपेक्षित आहे आणि पॅरादीप पोर्ट ऑथॉरिटी हा प्रकल्प बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर या पद्धतीने उभारणार आहेत आणि या नव्या जेट्टीमध्ये ग्रीन हायड्रोजन, अमोनिया आणि इतर द्रव्यमाल हाताळण्यासाठी खास पायाभूत सुविधा व सुरक्षा यंत्रणा देखील असणार आहेत. म्हणजे सर्व सोयींनी सुसज्ज असणार आहे ही जेट्टी. पुढील प्रश्न 12वा आणि आपल्या आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न. अग्निवीर आणि माजी सैनिकांसाठी निवृत्तीनंतर रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी कोणत्या 2 संस्थांनी सहकार्याचा आराखडा सुरू केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारतीय रेल्वे व भारतीय सेना यांनी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. इंडियन रेल्वे आणि इंडियन आर्मी यांनी अग्निवीर आणि माजी सैनिकांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी एकत्र येऊन एक नवीन योजना सुरू केली. या योजनेमध्ये लेव्हल 1 आणि त्यापेक्षा वरच्या पदांमध्ये माजी सैनिकांसाठी 10% आरक्षण दिलं आणि लेव्हल 1 पदांसाठी 20% आरक्षण ठेवलेलं आहे. नियमित भरती होईपर्यंत माजी सैनिकांना पॉइंट्समन म्हणून करारावरती काम करण्याची संधी दिली जाणार आहे. तर आजचे आपले 27 फेब्रुवारी 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. ट्राय करा लेक्चर शेवटपर्यंत पाहण्याचे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.